एखादं तर ती बाई बऱ्याच वेळा असं डोकं खाजून बघायला लागली, हे कसं काय खाते ते. त्या सोमनाथ वारकऱ्याला म्हणले, ओ बाबा ते कसं खाताय. ती म्हणला कुठूनही माल टाकला तरी एकाच कंपनीमध्ये जायचं, तुला काय करायचं, तू फक्त वाढायचं काम कर. तिनं वाढलं. वाढल्यानंतर सगळं संपलं की पांढरा भात संपला, मसाला भात, गोड भात. मध्ये जे बसले होते ना दोघी जणी स्वयंपाक करणाऱ्या, ते म्हणले ताई किती जण बसले जेवायला. ती म्हणले एकटाच. ती म्हणली एकटाच म्हणल्यानंतर मी म्हणतोय एखाद्या खानावळीचं मध्ये जर बोर्ड लावला 160 रुपयाला फुल जेवण तर किती जण थांबतील तिथं. ती म्हणेल बाबा एकदाच खा, पुन्हा काही येऊ नका खानावळीकडे आमच्याकडे. मग काय झालं, जेवण केलं, सगळं खाल्लं आणि खाल्ल्यानंतर शेवटी त्या स्त्रीनं पातेलं फेकून आणलं, ते उचलून घेऊन आलं माझ्याकडं. सगळं संपलं आणि संपल्यानंतर आमची एक पद्धत असते दिंडीवाल्याची, की जो अन्नदान करतो ना त्याला भेटावं लागतं. ती स्त्री आली आणि मला म्हणली, महाराज मी म्हणलं मावशी माफ करा बरं का, ह्या वर्षी तुम्ही 5 म्हणला पण एकच पाठवला, पुढच्या वर्षी नाही म्हणजे पाया लोटांगण घालायला तुमच्यासमोर म्हणले. मी म्हणजे वारकरी वगैरे, ती म्हणजे वारकरी सांगायचंच नाही मला, त्याच्याकरता नाही, तुम्हाला दंडवत घालायला आली. म्हणजे असली वारकरी पुन्हा कधी पाठवता का. मी कशा करता सांगू, वारकरी खातातही आणि वारकरी भजनही करतात. तुम्हाला सांगतो, ज्याचे खावे अन्न त्याचे करावे चिंतन. तो वारकरी खातोही आणि 7 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत विना घेतो. हे वारकरी संप्रदायाची ताकद आहे, हे लक्षात घ्या. मी कुठून बाजू गेलो, तो जो व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. देवाचं नामस्मरण केलं की भगवान परमात्मा तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मग महाराजांना विचारलं, महाराज आम्हाला सांगा ना, आम्ही देवाकडे किंवा संत महात्म्याकडे निघालो तर काय करावं. महाराज म्हणतात, कोणाचा गुन्हाही पाहू नका, कोणाचा दोषही पाहू कानी गुण दोष मनानं आणि किंवा नाने कोणतंही घ्या. महाराज म्हणतात, कोणाचा गुणही पाहायचा नाही आणि कोणाचा त्या ठिकाणी दोषही पाहायचा नाही. काय होतं, तुम्ही जर एखाद्याचा दोष काढला तर त्याचं पाप तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही. गुरुरे महाराज सांगायचे, ज्यावेळेला कबीर महाराजांचा एक भक्त, त्याच्याकडून 1 किलो पाप झालं. किती? 1 किलो. कबीर महाराजाकडे गेला, म्हणला, महाराज माझ्याकडून 1 किलो पाप झाले, काय करू. ती म्हणले, जेणेकरून लोक तुझी निंदा करतील असं काहीतरी कृत्य कर, म्हणजे सगळं पाप तुझं कोणाकडे जाईल. येते निंदकापाशी असेही पाप आहे, त्यांच्याकडे पाप जाईल. मग ते म्हणलं, काय करू. असं कर, तू संन्याशी ब्रह्मचारी, परस्त्रीला टांग्यात बसवायचं सकाळी शेजारी आणि गावातून टांगा फिरवायचा. मग लोक निंदा करतील, कालपर्यंत चांगला होता पण बोला की आता बिघडला, आहे की नाही लोक. मग परिस्थिती अशी आहे, खऱ्या गोष्टीवर लोक लवकर विश्वास ठेवत नाहीत, पण खोट्यावर लवकर ठेवतात, आहे की नाही. एखादं बघा तुम्ही, एखादी चांगली व्यक्ती अशा धोरणात सापडावी, ती लोक म्हणतात मला वाटतच होतं ते तसं असेल म्हणून, आहे की नाही. ठीक आहे, एखादा परमार्थिक सापडावा नेमका. पण एक आहे बाबा, माझंही मत आहे असं आहे, तर काय करावं माहिती आहे का, तुमची गाडी निघून गेली ना, आमचे रामकृष्ण महाराज गेले की लोक जर नाही त्यांचं दर्शन झालं तर त्यांच्या टायराचे वन आहेत ना, त्या टायराच्या वनाची सुद्धा टायराची अशी माती डोक्याला लावायची कपाळाला लोक,
अशी विभूती होऊन गेले रामकृष्ण महाराज, त्यागी होऊन गेले लोक. आपण काय करावं? आपण पुढे जरी निघून गेलं, ए बाबा तू लावून घेणार एकदा, ए पुरा लावून घे ना तू. विठाला 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 अनेकाचे कानी गुण दोष मनाने विसंगती होते हो मध्ये, आपण शब्द चालला म्हणजे. तर महाराज त्या ठिकाणी सांगतात अनेकाचे कानी गुण दोष मनाने, कोणाचा गुणही पाहायचा नाही आणि कोणाचा दोषही त्या ठिकाणी पाहिजे नाही. तर मी उदाहरण काय देत होतो, त्या व्यक्तीकडून पाप झालं, टांग्यामध्ये तो बसला आणि बसल्यानंतर गावातून तो टांगा निघाला. प्रत्येकजण म्हणायचा बघा चांगला होता पण बिघडला. मग ज्यानं म्हणलं ना त्याच्याकडं थोडं 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 बघता काय माझ्याकडं गेलं, थोडं थोडं राहिलं छटाक पाप शिल्लक. आणि एक छटाक राहिल्यानंतर कबीर महाराजची पत्नी रांगोळी भरत होती आणि तितक्यात ते टांगा आला. आल्याबरोबर तिनं काय केलं, ते रांगोळीचा डबा तिला टाकून आणि पळत गेली महाराजाकडे. महाराज तुमचा शिष्य बिघडलं बरं का. ती मला काय झालं म्हणले, परस्त्रीला घेऊन टांग्यामध्ये बसलाय. म्हणले बाई उरलं सुरलं छटाक घेतलं का तुमच्या डोक्यावर. मी कशाकार सांगतो, तुम्ही जर निंदा केली तर त्याचं पाप तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही. मग काय करा, अनेकाचे कानी गुण दोष मनानं आणि, याचा अर्थ कोणाचा गुणही पाहू नका आणि दोषाचं वर्णन केलं तर त्याचं पाप तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही. मग काय करा, कानानं जर तुम्हाला ऐकायचं आहे ना तर कान भरून या ऐकीन तुझे कीर्ती, त्याची मध्ये विश्रांती दे देवा. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, त्याची मध्ये सुख दे देवा. वाहे रंगी टाळी नाचेन उदास, ते दे हातास पाया सुख. मग काय करा, गुण पाहू नका, कुणाचा दोष पाहू नका. एक उदाहरण देतो सहज. काही वेळा गुण हा दोष ठरतो आणि काही वेळा दोष गुण ठरतो. सांगतो तुम्हाला. एखादा साधू महात्मा तपश्चर्या करण्याकरता बसला आणि तपश्चर्या करण्याकरता बसल्यानंतर विठाला 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 महाराज त्या ठिकाणी म्हणतात, एखादा साधू महात्मा आपल्या जीवनामध्ये जर त्या ठिकाणी भेटला तर त्या साधू महात्म्याचं आपण त्या ठिकाणी दर्शन घ्यावं. महाराज म्हणतात का घ्यावं, साधू महात्म्याचं दर्शन घेतलं की दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुष. महाराज त्या ठिकाणी सांगतात त्याचं दर्शन घेतलं की कायिक वाचिक मानसिक आणि कळत आणि नकळत सगळी पापं त्यांच्या त्या दर्शनात त्या ठिकाणी निघून जातात. पण आमच्या महाराजांनी त्या ठिकाणी आमच्या दादा महाराज शिरोळकरची आवडती चाल म्हणतो मी जरा. श्री संताची या माता माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. दंड म्हणजे काठीन, वत म्हणजे प्रमाण. काठीप्रमाणे साधू महात्म्याच्या समोर शरीर टाकणं याला दंडवत. दंडापर्यंत मागे नुरी नुरावी. मार या प्रकारानं संत महात्म्याच्या चरणावर मस्तक ठेवावं. सरळ प्रमाण म्हणतो, मस्तक ठेंगणा लागे किंवा करे संतांच्या चरणा. आता संत कोणाला म्हणावं. माझ्याकडं 9 वाजता विना आलाय बरं का मंडळी, माझ्या गळ्यात 9 वाजता विना आलाय. मी कीर्तन कितीला संपू, कुठे गेले अमोलराव? हां कितीला?
11ला. म्हणजे तुम्ही मला सांगावं की माझं पद किती वेळात धोक्यात येणार आहे मला कळावं. म्हणजे विठाला विठाला काय व्हायचं, मी बोलतच राहायचो. 9 वाजता 9 ते 11 म्हणजे 2 तास बरं का. हां, तर महाराज त्या ठिकाणी म्हणतात संत महात्म्याचं दर्शन झालं तर संत महात्म्याच्या दर्शनाच्या योगानं परिणाम काय होतो याचे 2-3 उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी देतो. पहिलं उदाहरण देत असताना तुम्ही उत्तर द्यायचं त्याचं बरं का. ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? बरोबर आहे की नाही. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आधारे लेखक झाला. बरोबर. तुकोबराचा गाथा कोणी लिहिला? बस 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 बस. हां, संताजी महाराज जगनाट लिहिला. बऱ्याच लोकांना माहिती नाही. लोक म्हणतात तुकाराम महाराज लिहिला. तुकाराम महाराजांनी सांगितला, संताजी महाराज जगनाडे यांनी लिहिला. आम्ही जर बऱ्याच वेळ लोकांना फोन करतो रात्री अभंग कोणता झाला, ते लोक म्हणतात संताचाच होता. आता संताचा नाही तर काय जनताचं घेतील होतात. लोक लक्षातच येत नाही लोकांच्या, आहे की नाही. आणि तुमचं तर काय दोष आहे की नाही. हां होय लोमटे भाऊ, तुमचं आपला तर काय दोष आहे. दिवसभर आपण शेतात काम करतो आणि आम्हीच सांगितलेलं तुम्ही विसरणं हे लय महत्त्वाचं आहे. आम्ही सांगितलेलं तुम्ही विसरणं लय महत्त्वाचं आहे. दाढी वाढते म्हणून नाव्याचा धंदा चालला आहे. बोला की, नाव्याचा धंदा चालला आहे. शर्ट फाटतोय म्हणून टेलरचा धंदा चालला आहे. आणि आम्ही सांगितलेलं तुम्ही विसरताय म्हणून आमचा धंदा व्यवस्थित चालला आहे. बोला की, नाही खरं आहे ना. समजा मी अंजनपूरचं कोपऱ्याला सांगितलं, कोपऱ्याचं आपेगावला सांगितलं, तुम्ही म्हणता लगा तीच सांगितलं की त्यानं. हे आमची सोलापूरची भाषा आहे, लगा त्यानं तीच सांगितलं की, आहे की नाही. मग काय माहिती आहे का, तुम्ही विसरणं हीच आमचं भांडवल आहे सगळ्यात मोठं, हे लक्षात घ्या. महाराज मस्तक ठेंगणा लागे संतांच्या चरणा. काय झालं, ज्ञानोबा निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताई तीर्थयात्रेला निघाले आणि जात असताना समोरून सच्चिदानंद बाबाची प्रेतयात्रा आली. इथे यायचे मला. सच्चिदानंद बाबाची प्रेतयात्रा आली. आल्याबरोबर सच्चिदानंद बाबाच्या पत्नीनं ज्ञानोबाच्या चरणावर मस्तक ठेवलं. आणि मस्तक ठेवत असताना आता हे पुढचं एवढं कटू आहे की तुम्हाला ते पटणार नाही, पण मी सांगणार. कडू औषध दिल्याशिवाय जंतू मरत नाहीत. सगळ्यांनीच गोड देऊन काय करायचं आपल्याला. हां, तुम्हाला एक सांगू का, ज्या महाराजाच्या पाया पडायचे, नीट आहे का जरा आता पुढचं, ज्या महाराजाच्या पाया पडायचे त्या महाराजाचे पाय नीट आहेत का बघत जा. उगं कुणाच्या पायावर लोळलं जाऊ नका. हां, त्याचे पाय चांगले आहेत का बघत जा, नाहीतर त्याच्या पाय पडून त्याचंच पाप तुमच्याकडे ट्रान्सफर व्हायचं, आहे की नाही. कसे पाहिजे, त्याचा आचाराची बैठक, त्याची विचाराची बैठक आणि त्याची उच्चाराची बैठक ही वारकरी संप्रदायामध्ये योग्य पाहिजे. तुम्हाला एक सांगू, तुम्ही जर या गोष्टीला जर धक्का लागून नाही ना दिला कधी आचरणाला, तर वारकरी संप्रदायामध्ये कितीही वादळ निर्माण होऊ द्या, तुमचा केसही वाकडा होणार नाही. पण तुम्ही आचरणामध्ये जर घसरलात ना, तर तुमच्या इतका महाराज दुर्दैवी महाराज दुसरा कोणी नाही. त्याच्याकरता गुरुरे महाराज सांगायचे, दगड जर डोंगरावर न्यायचा असेल ना तर 10 लोकांनी न्यावा लागतो. बोला बोला. डोंगरावर जर वर दगड न्यायचा असेल तर 10 लोकांनी न्यावा लागतो. पण ढकलून द्यायचा असेल तर एक जणचं ढकलून देऊ शकतो. तसं वारकरी संप्रदायामध्ये मोठेपणा मिळवण्याकरता बराच कालावधी घालावा लागतो, पण कमीपणा येण्याकरता काही वेळ लागत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून महाराज त्या ठिकाणी म्हणतात, मस्तक ठेंगणा, चरणावर मस्तक ठेवलं आणि त्यांच्या तोंडातून शब्द निघून गेला, अखंड सौभाग्यवती भव. कोणी? ज्ञानोबा आहे. हां, शब्द गेला. शब्द गेल्याबरोबर तिनं सांगितलं, म्हणले महाराज आशीर्वाद दिलेला या जन्मातला का पुढच्या? ती म्हणले या जन्मातला. महाराज तुम्ही जर म्हणता या जन्मातला, तर पाठीमागून येणारी प्रेतयात्रा माझ्या पतीचे, मग तुमचा शब्द खरा का येणारी प्रेतयात्रा खरी? काय ज्ञानोबरांनी गोड उत्तर दिलं, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले भौतकल्प, तया फळाचे महाद्वीप पातले प्रभू. याचा अर्थ असा आहे, माझ्या वाचन मी एवढं तप केलंय, मी या वाचन कधीही खोटं त्या ठिकाणी बोललो नाही. आमचे सद्गुरू गुरुनाम गुरु जोग महाराज नाशिकला गेले आणि तिथं गेल्यावर त्या काय करावं लागतं, नाशिकला बुडे घेताना सांगावं लागतं, मी केलेलं पाप मी इथं सोडतो. हा बोला की. मग ब्राह्मण काका म्हणले, महाराज केलेलं पाप सोडा. सोडा म्हटल्यानंतर आमच्या महाराजांनी सांगितलं, पट्ट्यानं पापच केलं नाही तर सोडतो काय? हे आमचे जोग महाराज होते. जोग महाराजांनी सांगितलं. याचा अर्थ असा आहे, संत महात्म्याच्या जीवनामध्ये सूर्य उदयाला आलं की रात्र निघून गेल्याशिवाय राहत नाही, पुण्य आलं की पाप निघून गेल्याशिवाय राहत नाही, चांगलं आलं की वाईट निघून गेल्याशिवाय राहत नाही. तसं संत महात्मे आले की कायिक वाचिक मानसिक पाप निघून गेल्याशिवाय राहत नाही. मग काय करा, त्यांना सांगितलं काय करा. सच्चिदानंद बाबाचे ते प्रेत होतं ते समोर ठेवलं आणि ज्ञानोबराने सांगितलं, उठा सच्चिदानंद बाबा. बाबा उठा म्हटल्यानंतर ते उठून बसले आणि त्या सच्चिदानंद बाबांनी ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी लिहिली. कशा करता? ज्ञानोबराच्या चरणावर मस्तक पत्नीनं ठेवलं, पण उठवण्याचं काम ज्ञानोबराने केलं. मस्तक ठेंगणा
अपवित्रालाही पवित्र करण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर महाराज सांगतात संत महात्म्यामध्ये म्हणून मस्तक ठेंगणा लागे किंवा करी संतांच्या चरणा. पण संत कोण? तेची संत तेची संत तेची संत संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचुनी. आता मला विचारायचं आहे, ज्ञानोबारांनी भिंत एकदा चालवली का अनेक वेळा? हां, एकदा चालवली. ज्ञानोबारांनी रेडा एकदा बोलवला का अनेक वेळेला? एकदाच बोलवला, हे की नाही? एक जण मध्यंतरी आपल्याच भागातली ती म्हणायची ज्ञानोबारांनी रेडा बोलवलं का? तुकाराम महाराज वैकुंठाला गेले का? आहे ते की नाही? अंधार पडलेल्यामुळं काही कळत नव्हतं. कळलं तर बरं झालं, नाही तर त्या सोडून. हां हां हां, ती म्हणायचे हां माझ्यावर गुन्हा दाखल आहे पंढरपूर पोलीस स्टेशनवर. हां हां, एकनाथ महाराज हांडे मी आम्ही दोघं चौघं नाही असू द्या. आम्ही वारकरी संप्रदाय करता किती जरी गुन्हे दाखल झाले तर आम्ही त्याला घाबरत नाही, लक्षात घ्या. परिस्थिती अशी आहे. महाराज म्हणतात तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. पंढरपूरमध्ये घडलेली गोष्ट सांगतो आणि वेळेमध्ये म्हणजे बरोबर वेळेमध्ये 1 मिनटं पुन्हा पुढे जाणार नाही. पंढरपूरमध्ये काय झालं, आम्ही जेवढा नांदेडला कीर्तनाला गेलो हिमायतनगरला तिकडं त्या भागात, आणि गेल्यानंतर आम्हाला पंढरपूरहून फोन आला, साहेब एकनाथ महाराज हांडेन मला की महाराज तुमचा फोटो द्या. मग मी विचारायला पाहिजे का नाही, पोलीस स्टेशनला लावायचा आहे का स्टँडवर लावायचा आहे हरवले म्हणून? बोला की जरा, लावायला पाहिजे ना. आम्हाला जास्त वाटलं प्रसिद्धी होती, द्या फोटो. दिला फोटो. फोटो दिल्यानंतर मग तिथं पंढरपूरला अंधश्रद्धा निर्मूलनचं अधिवेशन होतं. बघता काय माझ्याकडं? अंधश्रद्धा म्हणजे देव नाही, मानायचा नाही, हां असं. मग झाल्यानंतर परिणाम असा झाला, पंढरपूरमध्ये 10मी दिवशी अधिवेशन ठेवलं अंधश्रद्धा निर्मूलनाने, आणि आमचे दोघांचे फोटो एकनाथ हांडेला केला अध्यक्ष आणि जगन्नाथ देशमुखला केला उपाध्यक्ष. पंढरपूरहून फोन आला, म्हणला महाराज संघटना कमी पडल्या का अजून तिकडे गेला नाही तिकडं? मी म्हणलं काय झालं? म्हणले तुमचे बोर्ड लागलेत की इथं. म्हणलं फोटो मागितलं होता बाबा 8 दिवसापूर्वी, आता मग ते कुठं लावला मला काय माहीत नाही. कीर्तन सोडलं तिथलं, लगे पंढरपूर गाठलं. मला आता हे जर काही बोलले 10मी दिवशी अधिवेशन, आता 10मीला माघवारीच्या म्हणल्यानंतर वारकरी पंढरपूरला सगळे तिकडं. म्हणून आता कोण पताकीनं आपल्याला हाणतकीन काय नाही की म्हणलं आता हे असं केल्यावर. मग त्या व्यक्तीला सांगितलं बाबा अंधश्रद्धा निर्मूलनचा तुझा कार्यक्रम असू दे, तुझ्या स्टेजवर आम्ही येतो, पण देव नाही असं काही म्हणू नको बरं का, म्हणू नको तो. ते म्हणला नाही. आणि त्यानं जे भाषण चालू केलं, लोंटे भाऊ भाषण चालू केलं 1 तास, जगामध्ये देव नाही त्याचं आपलं घेणं देणं नाही, त्याला रिटायर करा. कुणाला? देवाला. राम होता पण लागू झाला नाही, जाऊ दे द्या सोडून. कळलं तर बरं झालं, 4G असलं तर कळलं. हां नाही नाही मग त्या ठिकाणी परिस्थिती अशी झाली, ते म्हणला देवाला रिटायर सेवानिवृत्त करा. 2 तास 1-1.5 तास भाषण केलं, देवाचं नाही म्हणून. मला वाटायचं वारकरी कोणी दगड हाणतात की, मी जरा कडला बसलो खुर्ची टाकून म्हणजे पळता येऊ आपल्याला. हां बसलो आणि 1-1.5 तास भाषण केलं. ते माझ्या शेजारी बसलं. मी म्हणलं साहेब 1च नंबर भाषण केलं तुम्ही. ते म्हणलं देवाचीच कृपा. हा बोला की विठाला 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 ते काय म्हणलं, आणि कशाचं भाषण केलं होतं? देव नाही म्हणून. अरे नास्तिकातला नास्तिक असू दे, माझ्या देवाला मानावं लागेल. 10, 5, 50 आंधळी एकत्रित आले आणि ते म्हणले आपली संघटना करू. काय करायची? देवच मानायचं नाही, सूर्याचं मानायचं नाही. एक आंधळ दुसऱ्या आंधळ्याला म्हणलं का रे सूर्ययोग म्हणतात ते खरं का? दुसरं म्हणलं तुला कोण म्हणलं रे सूर्ययोग होतो? तिसरा म्हणला सूर्यच नाही. बोला की. मग सगळ्या आंधळे जरी एकत्रित आले तर काय सूर्य नाहीच होतोय का? तसं कितीही नास्तिक लोकांनी सांगितलं देव नाही,
देव नाहीचा होऊ शकत नाही. भूतकाळात होता, वर्तमान काळात आहे, भविष्य काळात राहणार आहे. सत्य तू सत्य तू कागा हा दाविला जगदाकार. मग तो भगवान परमात्मा आहे. मला काय म्हणायचं होतं, नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी. जगाकरता करावं लागतं, करण्याची गरज नाही. चांगदेव महाराजांकरता दाखवं लागलं. एक जण मला म्हणला, महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, मग तुम्ही चालवताल का? मी म्हणलं मी चालवतो, फक्त तू तिकडं वाघावर बसून ये. आपल्याला काय घेणं ना देणं, तिने सांजायला येणं काय. म्हणलं तू तिकडून वागावून ये. ज्ञानोबारांनी कधी चालवली भिंत? चांगदेव महाराज वाघावर बसून आले, सापाचा चाबूक केला, ते तिकडून आले की हे इकडून निघाले. म्हणलं तू तिकडून ये म्हणजे मी इकडून येतो. म्हणलं परत तिथे असे. मी तुम्हाला काय सांगतो, अरे ज्ञानोबारांनी रेडा बोलवला, ज्ञानोबारांनी भिंत चालवली. मग काही जण म्हणतात ज्ञानोबारांनी रेडा बोलवला नाही. मी सांगतो आज माझ्या ज्ञानोबारांनी रेडा बोलवला, हे त्रिवार सत्य आहे. पण त्या ज्ञानोबाराची कृपा सद्गुरू गुरुनाम गुरु जोग महाराजावर झाली, आणि त्या जोग महाराजाच्या कृपेनं माझ्यासारखे हजारो रेडे महाराष्ट्रात बोलतात. हे काय वारकरी संप्रदायाची थोडी ताकद आहे, ते लक्षात घ्या ना. याचा अर्थ असा आहे, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतिरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. याचा करता सांगतो, मस्तक ठिंगणा लागे किंवा करी संतांच्या चरणा. संत कोण? ज्यानं षडविकाराचा केला अंत, वारकरी संप्रदायाचा संत. तेची संत. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. या प्रकारे महाराज म्हणतात, मस्तक ठिंगणा लागे किंवा करी संतांच्या चरणा. मग महाराज आम्हाला सांगा ना, असा जो संत महात्मा त्याच्या मुखातून आलेले शब्द, वेचिते वचन वेचिते वचन वेचिते जेने राहे समाधान, तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. सर्वांना विनंती आहे, अजून 2.5 प्रमाण राहिले आपलं सोडवायचं. ते प्रमाण आपल्याला पुढे सोडवायचे. सोडवत असताना सर्वांना विनंती आहे की कोणी आळस न करता सर्वांनी एकदा हातानं टाळी आणि मुखानं प्रेमपूर्वक एकदा भगवंताचं भजन करा. विठोबा मस्तक ठेंगणा लागे किंवा करे संतांच्या चरणा.
संत महात्म्याच्या चरणावर मस्तक ठेवलं की माणसाचं आयुष्य वाढल्याशिवाय राहत नाही, विद्या वाढल्याशिवाय राहत नाही. महाराज त्या ठिकाणी म्हणतात सगळ्या गोष्टी त्याच्या योगानं आपल्या त्या ठिकाणी वाढत असतात. त्याच्याकरता स्वतंत्र श्लोक दिला, मस्तक ठेंगणा लागे संतांच्या चरणा. आता संत कोणाला म्हणावं हे सगळ्यात मोठं दुर्दैव झालं आहे. आता तुम्ही कधी ऐकलं असेल किंवा बघितलं असेल, हे लक्षात घ्या की संत महात्म्याचं जीवन हे भोगाचं नसावं, हे त्यागाचं असावं. त्यागाचं जर असेल, समाज आपल्याकडं बघत असताना सगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो. काय असतं, आपल्यावर वारकरी संप्रदायाची जबाबदारी असते. आणि आपण जर बिघडलो, ज्या दिवशी धर्मप्रचारक बिघडला त्या दिवशी समाजाचं त्या ठिकाणी अहित झाल्याशिवाय, हानी झाल्याशिवाय राहत नाही. तर माफी मागून उदाहरण सांगतो. आपला जो परिसर आहे, आपला जिल्हा आहे, वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज. बंकट स्वामी महाराज ज्या वेळेला काकडा म्हणायचे, आणि काकडा म्हणत असताना समाज बंकट स्वामी महाराजांच्या मठात अगोदर 4 तास येऊन बसायचा, कारण जागा मिळत नाही म्हणून, जागा मिळत नाही याच्याकरता. मग बंकट स्वामी महाराजांचा काकडा चालू झाला की समाज यायचा, तिथं बालगंधर्व यायचे आणि काकडा ऐकायचे. आमच्या महाराजांचा काकडा ऐकत असताना दररोज काकडा 2-3 दिवस ऐकायचा, म्हणजे दशमी, एकादशी, द्वादशी काकडा ऐकायचा आणि महाराजांनी निघून जायचं. ते बालगंधर्व निघून जायचं. निघून गेल्यानंतर स्वामी महाराजांचा शिष्य त्यांच्याजवळ आला आणि आल्यानंतर त्यांना म्हणाला, महाराज बालगंधर्व दरवारीला आपला काकडा ऐकायला येतात, मग आपणही बोला की. ते काय म्हणले, ते जर आपल्याकडे येत असेल तर आपण त्यांच्याकडे जायला काय हरकत नाही. काय बंकट स्वामी महाराजांनी गोड उत्तर दिलं. बंकट स्वामी महाराज म्हणले, यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तदेवे तरोजनः सयत प्रमाणम कुर्ते लोकस्तदून अनुवर्तते येत वडील जे जे करती तयानाम धर्म ठेवची. त्याची अनुष्ठिती सामान्य सगळं त्यांनी सांगितलं. बाबा ते आपल्याकडे येऊ शकतील, पण आपण जर तिकडे गेलो तर लाखो समाज माझ्यामुळं बिघडल्याशिवाय राहणार नाही. माझ्यावर जबाबदारी. हे कशा करता सांगितलं. आता पुढचं बोलायला मला जड चालेल, पण सांगतो तरी बी. आता उभं राहिलं तर सांगतोच ना, तुम्ही नाही म्हणले तरी सांगतो एकदा. आता काय झालं आहे, वरमाईच बिघडली, वराड तर अगोदरच बिघडलेलं आहे. आता लक्षात आलं तर बरं होईल, नाही तर द्यावचं आहे. विठाला विठाला पुढे महाराजांनी सांगितलं, वेचिते वचन. पुढे जेनेर आहे समाधान, त्या वेचिते वचन. वचन न मोडी बोलिले ते. हे प्रमाण तिकडचं घ्या. वचन ऐका कमळापती. इथं वेचिते वचन म्हणजे त्यांच्या मुखातून येणारा शब्द कधीही खोटं बोलत नाही. याच्याकरता एक उदाहरण देतो. संत महात्मे बोलतात ना, जगाचं कल्याण होतं. आणि आपण जर बोललो तर एका घराचे 2 घरं झाल्याशिवाय, म्हणजे आपली पवित्र वाणी आहे. नाही मला कळत नाही म्हणून तुम्हाला विचारा म्हणलं कसं काय आहे की नाही. असे काही माणसं असतात बघा, कधी जर 4 भाऊ एकत्रित राहिले तर त्यांना एकत्रित राहू देणार नाही. बिनविरोध होत असली तर होऊ देणार नाही, आहे की नाही. पाहुणे एकत्रित असले तर कधी होऊ देणार नाही. एखाद्या गोरगरिबाच्या मुलीचं लग्न जमत असेल तर जमू देणार नाही, बरं का, जमू देणार नाही. म्हणजे असं चांगलं कार्य करणारे काही लोक गावात असतात. बोला बोला बोला, आहे का नाही. मग एक लक्षात घ्या, वेचे ते वचन. तुम्ही बोलात ना, त्याच्या योगानं समाधान झालं पाहिजे. मग कसं होणार याच्याकरता एक उदाहरण देतो. आपल्याला पुढचं पडते का नाही मला माहिती नाही, पण आम्ही करतो म्हणून मी प्रत्येक कीर्तनात सांगतो आणि ते सांगत राहील आयुष्यभर. आपण काय करा, समाधान कधी प्राप्त होतं बरं का लोमटे भाऊ, समाधान कधी प्राप्त होतं. आपला जर 4 मजली 5 मजली जर इमारत असेल, 50 लाखाची गाडी आपल्या बंगल्यासमोर असेल, पण त्या बंगल्यामध्ये जर आई वडील नसतील तर तिथं समाधान समाधानी कोण, ज्याचा बंगला आहे, ज्याच्या दारात गाडी आहे, पण त्याच्या घरी जाताना दारात बसलेली आई खळखळून मोकळ्या मनानं हसत दिसली. वारकरी संप्रदायाला श्रीमंत तो सगळ्यात मोठा श्रीमंत. सगळ्यात काय करायचं आहे, तुझी किती लाखाची गाडी काय, आम्हाला काय घेणं देणे त्याच्याहून. मी स्वतः करतो. वडील वारले आमचे श्रीगुरु शेषराव महाराज, पण माझी आई आहे ही अनंतरावला ती माहिती. माझी आई 80-85 वर्षाची आहे. आम्ही 8-8 दिवस 10-10 दिवस 15 दिवस घरी जात नाही दिंडोरे काका. आम्ही काय करतो, पाय धरायचे आणि सांगायचं आता 8 दिवस काय तुझी माझी गाठ पडणार नाही, निघायचं पुढे. मग कधी 500, कधी 200, कधी 1000, जे हातात येईल खिशातून त्या आईजवळ द्यायचं आणि सांगायचं आई 8-10 दिवस येणार नाही, आता तब्येतीला सांभाळ बरं, तब्येतीला सांभाळ असं म्हणायचं आणि पुढे निघायचं. मग एक जणानं मला विचारलं, महाराज तुम्ही आईला सांभाळता का नाही. मी मला आईला सांभाळत नाही. मी तुम्हाला तर नवा बूट आणूनच हाणावं लागेल म्हणलं. ती म्हणला महाराज तुम्ही आईला सांभाळत नाही. मी म्हणलं नाही, आईला सांभाळत नाही. सांभाळत तर मी म्हणलं आईला सांभाळणे इतका मी अजून मोठा झालो नाही, आईच मला अजून सांभाळते. आई मला सांभाळते, मी कशाला आईला सांभाळतो.
आईला सांभाळणे इतका अजून मोठा झालो नाही आणि देवानं कधी मोठा करू नये. आईनंच मला सांभाळावं. लक्षात घ्या. तुम्ही कोणाच्या हातात, मला उदाहरण काय द्यायचं आहे, 1000 द्या, 500 द्या, 1000 द्या, 500 द्या. 5-6 महिने गेले ना, 5-6 महिने गेल्यानंतर फक्त एक काम करायचं, आईजवळ फिरायचं इकडं तिकडं आणि एवढं म्हणायचं, जवळगावच्या मामाला फोन केला होता म्हणून तर मामाकडे बघितलं नाही. हां काय म्हणलं, ते फोन केला होता की 5000 रुपये दे. तर मामा म्हणला, तुझ्या आईच्या त्या हुंडा देताना सगळे दिले, तुला कुठले देऊ? दिले नाही ना त्यांनी. बोला की. हां दिले नाही. 5000 उसने मागितले. लोमटे दादाला म्हणलं, दादा तुम्ही तरी द्या 10,000. तर ती म्हणजे दिले असते पण फोन पेमध्ये पैसे नाहीत, उद्या देतो बरं का. दिले नाहीत मला. हे आता ही जवळची मंडळी म्हणून नावं घेतले मी. हां मला तुम्हाला सांगायचं आहे, पैसे दिले नाहीत ना. मग मी आईला म्हणलं, आता 5000चं काम होतं पण काय करणार, आता जाऊ दे बघतो. ती काय करील, तुम्ही जे 5-6 महिने दिलेत ना नोटा, ती सगळ्या नोटा अशा घडी घालून व्यवस्थित तुम्हाला देणार आणि तुम्हाला म्हणणार, काय म्हणणार, अरे कशाला याला त्याला मागतो, माझ्याजवळ तो दिलेले पैसे आहेत ना. हे तुम्हाला पैसे देणार आणि देताना म्हणणार, मला परत द्यायची गरज नाही, खर्चून टाक. कोण म्हणतं ते? आई म्हणते. पण अगोदर द्या आणि नंतर फिरा. उगं मोकळं फिरू नका, तिथं नुसतं मोकळं फिरू नका. तुम्हाला एक सांगू का, त्या आईचे वडिलाचे आशीर्वाद तुम्हाला 7 पिढ्याला चांगलं केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि आई वडिला जर तळतळाट जर घेतला, मी सांगतो तुमच्या खिशात पैशाचा खळखळाट असावा पण त्याच्या पाठीमागे कोणाचा तळतळाट नसावा. तळतळाट जर लागला तर तुमचा सोपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात घ्या. ही वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून महाराज, आपण सगळ्यात मोठं जर दैवत कोणतं असेल तर आई. मातृदेवो भव, पितृदेवो भव. त्यांच्या तोंडातून आलेला शब्द संत महात्म्याच्या तुमचं समाधान केल्याशिवाय राहणार नाही. वेचिते वचन जेणे राहे समाधान. संत महात्मे समाधान कसं देतात ते सांगतात. बाबा आपल्याला इथं यायचं आहे आणि एक ना एक दिवस आपल्याला निघून जायचं आहे. कधी जायचं आहे? सिलेंडर टाकी कोणत्या दिवशी भरून आणली याची तारीख आहे, कोणत्या दिवशी संपणार याची तारीख नाही. संत महात्मे पटवून देतात वचनातून, बाबा यायचं आहे आणि भाड्याचं घर एक ना एक दिवस खाली करून निघून जायचं. याचा देव हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. म्हणून वेचिते वचन जेणे राहे समाधान. समाधान होतं पण कशानं? झाले समाधान पायी विसावले मन. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. या प्रकारानं समाधान होतं. पण काय झालं, आपण व्यवस्थित मुलावर संस्कार न केल्यामुळं आपल्याला तिथं समाधान मिळेना आणि परमार्थामध्ये नीट परमार्थ नाही कळाला म्हणून इथं समाधान मिळेना. मग शेवटी काय केलं, कंटाळून घरालाच नाव समाधान दिलं पण त्या मुलानं वृद्धाश्रमामध्ये नेऊन घातलं. बोला की, हे समाधान आपलं. म्हणून महाराज म्हणतात, वेचिते वचन जेणे राहे समाधान. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, टाळ तोडा तरी पर उपकार, तोडा तरी पर उपकार. तुझ भावा हे देव, तुझ भावा हे देव. तोडा तरी पर उपकार, Oh
म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ पाव. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जास्त नाही ना देता आलं नका देऊ, पण थोडं पार का होईना परंतु परमार्थामध्ये द्या. या ठिकाणी एवढा मोठा हा उत्सव होतो आहे आणि उत्सव होत असताना जास्त नाही देता आलं, थोडं पार तरी त्या ठिकाणी द्या. याच्याकरता आमचे गुरुदेव संदीपान महाराज एक उदाहरण देतात, ते देतो. ज्ञानोबरायचं भजन घेतो. बंधारा कशा करता हो? पाणी साठवण्याकरता. आणि दरवाजे कशाला? सोडायला. हां. बँक कशाला? मला वाटलं भ्रष्टाचार करायला. बँक कशाला? पैसे साठवायला. आणि ATM कशाला? पैसे काढायला. आहे की नाही? किती गोड उदाहरण आहेत. बंधारा कशाला? पाणी साठवायला. दरवाजा कशाला? पाणी जास्त झाले की सोडायला. बँक कशाला? पैसे साठवायला. ATM कशाला? पैसे काढायला. तसं धन कशाला? जगायला. आणि दान कशाला? पुढचा जन्म मिळायला. बरोबर आहे ना? ह्याची दान देगा देवा तुझा विसर. जेवढं जेवढं द्या ना तुम्ही जर एका हातानं दिलं तर भगवंत तुम्हाला 10 हाताने दिल्याशिवाय राहत नाही. जेवढं जेवढं द्याल ना. पेरणं आपल्याला जर बीज जास्त त्या ठिकाणी मिळावं, धान्य मिळावं तर बीज पेरावं लागेल का नाही? तसं अगोदर दान द्यावं लागेल. दान दिलं की तुमच्या आयुष्यात मिळाल्याशिवाय राहणार नाही. एक उदाहरण देतो. ज्ञानोबरायचं भजन घेतो. ज्यावेळेला पर्वकाळ होता, अजूनही आळंदीमध्ये मी स्वतः 4 वर्ष मधोकरी मागितले. मधोकरी इतका आनंद कशातच नाही मंडळी. वारकरी संप्रदायाचा श्रीमंत कोण? ज्यानं आळंदीमध्ये ज्ञानोबराय तुकोबारायचे तिथं मधोकरी मागितले तो श्रीमंत. घरचं अन्न किती खाऊ द्या पण ते सात्विक अन्य. 4 वर्ष लोक म्हणतात महाराज आपण खानावळ लावली असते, काय केले असते. मी तुम्हाला विचारू का जरा? अनंतराव नाही तुम्हाला नको, अजून घसट नाही झाली. अनंतरावला विचारतो. तुम्हाला म्हणलं तर नंतर पहिल्या ठोक्याला घास विचारू का तरी? बरं मग तुम्हालाच विचारतो. तुम्हाला घरचे भजे जास्त आवडतात का हॉटेलचे? हां मग तुम्ही काय आमच्या पक्षाचे आहेत का मग घरचे म्हणल्यावर तुम्ही? मग तुम्ही अनंतराव सांगा. तुम्हाला साठवायची शपथ आहे. खरं बोला 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 ना. तुम्हाला घरचे भजे असतात का? भजे कुठले बोला. हां 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 आहे का? बघा खरं बोला साहेब. बघा आहे का नाही? साहेब आपल्या पक्षाचे निघाले. हां साहेब म्हणले हॉटेलचे. आता तुम्हाला नाही बरं का म्हणत साहेब, पण हॉटेलचं जे आहे ना ते हॉटेलचे भजी चांगलेच लागतात. कारण आचारानं 4-4 महिने आंघोळ केली नसती, घाम पडलेला असतो, त्याची मजाच वेगळी असते. हे की नाही? हे की नाही? हां अनंतराव मुळे त्या सुटलो बाबा एकदाच. आता असू द्या. नाही तुम्हाला कशाला म्हणतो, मला सुद्धा भजी आवडतात. तुम्हाला काय सांगायचं, मला आवडतात का? एक लक्षात द्या, हॉटेलमध्ये केलेले भजी चवदार असतील पण पवित्र मात्र नाहीत. घरचे भजे एखाद्या वेळेला चवदार होणार नाहीत पण पवित्र आहेत. आपल्या माता बहिणीने केलेले आहेत, हे लक्षात घ्या. तसं आपण जेवढं जेवढं दान देईल ना त्याचा परिणाम काय होतं याचं उदाहरण मला द्यायचं आहे. एका ज्यावेळेला पर्वकाळ होता आणि त्या पर्वकाळामध्ये प्रत्येकानं झोळी घ्यायची आणि मागत राहायचं. मग काय करावं लागतं, आम्ही आळंदीला ज्यावेळेला भिक्षा मागायचे ना म्हणजे मधुकरी, मोकळी कधी झोळी न्यायची नाही. अगोदर त्याच्यात तुळशीचं पान टाकायचं, नंतर तिथून मधुकरी म्हणून करायचं, मागायला चालू करायची. मग काय झालं, एका व्यक्तीने भिकाऱ्यानं 2-3 तांदूळ घेतले. मोकळी कशी झोळी न्यावी मागायला म्हणून घेतले. मग काय पर्वकाळ होता, भिकाऱ्यानं ज्यावेळेला मागायला निघाला पर्वकाळात, समोरून राजा आला आणि या भिकाऱ्यानं झोळी पसरण्याच्या ऐवजी राजानंच याच्यासमोर झोळी पसरली दे म्हणून. पर्वकाळ होता ना, पर्वकाळ असल्यामुळे या भिकाऱ्यानं काय केलं, त्याच्यातले 2 तांदूळ काढले आणि राजाच्या झोळीत टाकले. भिकारी निघून गेला, राजा निघून गेला. पण त्या दिवशी या भिकाऱ्याला एवढं धान्य मिळालं की न मिळणारं एवढं धान्य मिळालं, झोळीतून खाली सांडू लागलं. घरी गेला, झोळी खाली केली आणि पत्नीला म्हणू लागलं काय करू ग, एवढं सगळं मिळालं पण याच्यातले 2 तांदूळ मात्र त्या बोला की ही लक्षात ठेवा जा म्हणजे बरं पडते जरा. राजाला दिले, जरा खंत वाटते. ती म्हणले असू द्या जाऊ द्या. पूर्ण झोळी खाली केली तर त्याच्यातले 2 तांदूळ सोन्याचे झालते. किती? 2 तांदूळ. त्यानं विचार केला राहिलेला एक बी टाकला असता तर बरं झालं असतं, ठीक आहे नाही? म्हणून तुम्हाला विनंती करतो, जेवढे काही तांदूळ टाकता येतील तेवढे टाका, म्हणजे सोन्याचे होतील काल्यापर्यंत, ठीक आहे नाही? होतील. या दृष्टिकोनातून तो काय म्हणे, फार थोडा तरी परोपकार. आपण परोपकार त्या ठिकाणी करा. चांगल्या ठिकाणी जर अन्नदान आपण केलं, ही मंडळी आमच्या अमोलरावचा स्वभाव कसा आहे तुम्हाला सांगतो मंडळी. मी स्तुती होता तेवढी करत नाही कोणाची, पण ही व्यक्ती अशी आहे ना, एकदा का या व्यक्तीनं एखादी व्यक्ती मनात घेतली की पायामध्ये चप्पल घातली का मी तसंच पळायला लागलो रोडच्या कडनं, हे कळत नाही व्यक्तीला. असा एक आमचा गरीब वारकरी, सामान्य वारकरी. पण एक लक्षात घ्या, प्रत्येकानं जर थोडी थोडी ताकद लावली तर आज इथं पत्रा दिसतोय पण उद्या स्लॅब तयार झाल्याशिवाय राहणार नाही. स्लॅब मी तुम्हाला सांगतो. आणि ही अमोलराव आजचं माझं कीर्तन आहे ना,
आजचं कीर्तन मी न्यायला आलो नाही, मी तुम्हाला द्यायला आलो आहे. माझी 50 लाखाची गाडी असेल पण तुमच्याकडून न्यायला आलो नाही, मी इथं द्यायला आलो आहे. हे लक्षात घ्या. माझा मित्र आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत असंच तुमचं आमचे ऋणानुबंध त्या ठिकाणी टिकावे. हे भजनी मंडळ नाही, भजनी मंडळ हे सगळं, हे भजनी मंडळ हे अमोलरावच्या प्रेमात. तर कुणाला सांगा आपल्याला भजन करायचं, फोन केला की ते म्हणणार महाराज आलोच. ती कधी म्हणणार नाही की मला काम आहे, मला हे असं कधी म्हणणार नाही. असं एक असणार त्या ठिकाणी, कोणत्याही मनामध्ये भेद नसणारं असं निर्मळ व्यक्तिमत्व म्हणजे अमोलराव त्या ठिकाणी हे सर्व कार्य करतात. आमच्या सर्वांच्या भजनी मंडळाच्या योगदानामधून सर्वांनी योगदान त्या ठिकाणी दिलं. भविष्यकाळामध्ये सुद्धा जे जे अडचणी इथं पडतील त्या वेळेला त्या ठिकाणी आपण योगदान देण्याचं काम त्या ठिकाणी करा. सर्वांना विनंती करतो की सर्वांनी एकदा पुढे अजून मला काही थोडंसं बोलायचं आहे, 1 मिनटं फक्त. सर्वांना विनंती करतो की सर्वांनी एकदा हातानं टाळी आणि मुखानं प्रेमपूर्वक त्या ठिकाणी भजन करा. ज्ञानेश्वर सर्वांना विनंती आहे की ज्ञानोबराचं जसं भजन केलं, बसू द्या ना, चक्र येते, बसा बाबा, बसा की बसा बसा. तसं सर्वांनी एकदा प्रेमपूर्वक, आमच्या वारकरी फरकऱ्याची पद्धत आहे, तुकोबराचं भजन सर्वांनी एकदा करायचं. त्यांना आता हे पहिलं कीर्तन येतलं म्हणून मी सांगून जातो, ज्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे त्यानं आळंदीला आमच्या ज्ञानोबराकडे जायचं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो, अखंड वदनी वदितो. ज्ञान प्राप्त करण्याकरता आळंदीला जायचं, ज्ञान मिळते. वैराग्य प्राप्त करत असेल तर देहूला, जगद्गुरू तुकोबराकडे जायचं, देहूला वैराग्य मिळते. शांती प्राप्त करून घ्यायची असेल तर आमच्या पैठणला नाथ महाराजाकडे जायचं, तुम्हाला शांती मिळेल. तुम्हाला जर प्रेम मिळवायचं असेल तर पंढरपूरला आमच्या नामदेवरायकडे या, प्रेम मिळेल. आणि तुम्हाला श्रीगुरूवर श्रद्धा कशी असेल हे जर पाहायचं असेल तर पिंपळनेरला जा, आमचे निळोबार आहे, श्रीगुरूवर श्रद्धा कशी आहेत का ते. म्हणजे काय करा, ज्ञान प्राप्त करण्याकरता आळंदीला जा, वैराग्य प्राप्त करण्याकरता देहूला जा, शांती प्राप्त करण्याकरता पैठणला जा, प्रेम मिळवण्याकरता पंढरपूरला या. आणि श्रीगुरूवर श्रद्धा कशी हे पाहायचं असेल तर पिंपळनेरला निळोबाराकडे जा. आणि याच्यात तर तुम्हाला काहीच करायचं नाही तर गावीच मारा, तिकडं ताप द्यायला येऊ नका, हे मला सांगायचं आहे. मग काय करा, प्रेमपूर्वक भजन करा. कसं करा, मृदंगाचार्याने मृदंग ओढून वाजवायचा, टाळकऱ्याने टाळ ओढून वाजवायची आणि गोड भजन करायचं वारकरी फडकरीच्या पद्धतीनं. पहिल्यांदा तुकाराम तुकाराम, अंतर्गत निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम, हरा 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 हरा.
परायण माणिक महाराज तळणीकर तो का मन फार उठू नका माफ उठू नका तो का मन फार तो का मन फार तो का मन फार तो का मन फार तुका मन भार तुका मन भार आवाज वाढवा जरा. तुका मन भार तुका मन भार तो का मन फार 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 तुका मन भार 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 थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार तुझा भावा आहे देवा तुझा भावा आहे देवा तुझे भावा आहे देवा तुझा भावा आहे देवा तोला तरी पर उपकार थोडा तरी पर उपकार वावा हे देव तुझ भावा आहे देव तुझ भावा आहे देव तुझ भावा आहे देव तुका मन भार 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 थोडा तरी परोपकार
कर उपकार तुझा भावा आहे देवा 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 तरी हा सुलभ बाबा तरी हा सुलभ बाबा तुझा भावा आहे देवा देवा तुझा भावा आहे देवा तरी हा सुलभ पावा तरी हा सुलभ पावा तुझा भावा आहे देवा तुझा भावा आहे देवा तरी हा सुलभ बाबा बाबा तरी हा सुलभ बाबा तरी हा सुलभ बाबा तरी हा सुलभ बाबा तुझा भावा आहे देवा देवा तुझा भावा आहे देवा तरी हा सुलभ पाव तरी हा सुलभ पाव तरी हा सुलभ पाव तरी हा सुलभ का म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ पाव झालेले शिवा ज्ञानोबाराच्या चरणी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराच्या चरणी या ठिकाणचं स्वामी मुकुंदराज स्वामी महाराज त्यांच्या चरणी अर्पण करतो.
या ठिकाणी सावता महाराजांच्या चरणी अर्पण करतो.